नमस्ते श्रोते हो. कथारंगमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहोत एक गूढ कथा, परंतु. लेखिका आहे स्नेहल जोशी. ही कथा दोर या संग्रहातून घेतली आहे. ऐकूया तर मग. मदुराई स्टेशनवर भल्या सकाळी गाडी आली. श्री कुलकर्णी पहिल्या वर्गाच्या डब्यातून बाहेर पडले. शास्त्रींनी भराभर 2 ॲटॅची 2 बॅग्स त्यांच्याकडे दिल्या आणि उडी मारून तो खाली उतरला. तेवढ्यात आडवे गंधाचे पट्टे लावलेल्या तमिळ ब्राह्मणाने त्यांना गाठले. हेल काढीत चमत्कारिक हिंदीत तो सांगू लागला, सार, मदुराई टेम्पल दर्शन 10 रुपया पूरी स्टोरी बोलेगा जी. हम पंडा जी. अच्छा सब बोलेगे जी. मदुराई सिल्क कॉटन साड़ीज अच्छा दुकान बताएगा जी. रात को रामेश्वरम ट्रेन पकड़ना जी. हम कंप्लीट दर्शन करा के आपको ट्रेन में बिठा देगा जी. इतके बोलूनच तो थांबला नाही. त्याने जवळ उभ्या असलेल्या हमालाला सामान उचलण्याची आगाऊपणे सूचनाही दिली. सकाळी बेड टीची कुलकर्णींना सवय होती. तो चुकलाच होता. रात्री गाडीत त्यांना नीट झोपही लागलेली नव्हती. ते वैतागलेले होते. ते त्या हमालावर मोठ्याने ओरडले, ए सामान किसने कहा उठाने को. डब्यात काही चुकून सामान राहिलेले नाही ना याची खात्री करण्यासाठी गेलेला शास्त्री तेवढ्यात खाली उतरला. त्याने आता फुल लुंगीची हाफ लुंगी केली होती. हा आपल्यातला आहे हे लक्षात आल्यावर कुलकर्णीच्या भोवती जमलेली गर्दी जरा पांगली. तरी एक दोघे चिकाटीने उभे राहिले. सामान उचलून कुलकर्णी व शास्त्री चालू लागले. तेव्हा त्यांच्या मागाहून जात त्यांनी तीच रेकॉर्ड लावली. शेवटी शास्त्रीने अगम्य तमिळमध्ये त्यांना उत्तर दिले, नमळ टुरिस्ट इल्लेपा. तेव्हा कुठे त्यांच्या मागचा पिच्छा सुटला. कुलकर्णी साहेब, चालत जाऊया ना, कॉलेज हाऊस तसे दूर नाही. कुलकर्णींना वाटले आपल्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असावी. ते म्हणाले, अरे आधी कॉफी हाऊसला कशाला, आधी रूमवर जाऊया, जरा वॉश वगैरे. तिकडेच तर जातोय आपण. कॉलेज हाऊस आपल्या कंपनीच्या लोकांचे आवडते हॉटेल आहे. रूम्स पण चांगले आहेत. श्री कुलकर्णी आज पहिल्यांदाच मदुराईला आले होते. शहर तसे बरेच मोठे वाटत होते. एवढ्या सकाळी दुकाने उघडली होती. रस्ते गजबजलेले होते. शास्त्री त्यांना म्हणालाही, हे शहर टुरिस्ट सेंटर आहे. रात्री 2 वाजता इथे इडली कॉफी मिळू शकते. व्हेरी ब्युटिफुल प्लेस. तेवढ्यात घंटानाद आणि सुरसरई व इतर वाद्यांचा स्वर कानावर पडू लागला. सकाळच्या आरतीची बहुधा वेळ होती. काही लोकांनी रस्त्यातच थांबून उठाबशा काढल्या व थोबाडीत मारून घेतल्या. देवाला नमस्कार करण्याची ही दाक्षिणात्य पद्धत आता कुलकर्णीच्या अंगवळणी पडली होती. तरीही नेहमीप्रमाणेच ती पद्धत त्यांना खटकलीच. चालताना शास्त्री त्यांना म्हणाला, या रस्त्याने सरळ जाऊन डावीकडे वळले की मीनाक्षी मंदिर लागते. हा घुमट दिसतोयच बघा देवळाचा. तुम्ही मिसेसना आणायला हवं होतं. हे शहर तसे मोठे आहे. त्यांचा वेळ गेला असता. पुन्हा मदुराईही पाहून झाली असती. शनिवार रविवारी येथून उटी रामेश्वरमही करता आले असते. शास्त्रीने केलेला हाच युक्तिवाद त्यांनी त्यांची पत्नी मीनासमोर तिकिटे काढण्याआधी केला होता. टूर तशी छोटी नव्हती, पण हे आमिषही मीनाला पुरेसे झाले नव्हते खरे. तिचंही कुठं खोटं होतं म्हणा. त्यांच्या लग्नाला 12-14 वर्ष झाली होती. लग्न झाल्या दिवसापासून टूर हात धुवून मागे लागली होती. सुरुवातीला मीना हौसेने बरोबर यायची. आता मात्र ती पार कंटाळली होती. त्यांनीही आमिष दाखवली आणि ती नेहमीसारखी चिडलीच. हे सारं वीकेंड ना, बाकीचे दिवस रूममध्ये बसून एकटी काय करू. अगं मी जेवायला दुपारी येईन ना. छे, मला वैताग येतो. घरात निदान 4 खोल्यात फिरता तरी येतं. खरं सांगू, दोन्हीकडं कंटाळवाणंच वाटतं. मरू दे. आणि नेहमी टूर लागल्यावर ती रडायची. तशीच तेव्हाही रडायला लागली होती. हवालदिल होऊन तिचंही असं रडणं. आताही त्या आठवणीने त्यांचा जीव व्याकुळ झाला. मीनाच्या आठवणीने काल रात्री त्यांना गाडीत झोप लागली नव्हती. शास्त्री मात्र डाराडूर झोपला होता. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ते पुटपुटले, लकीच्या, ही अशी नोकरी असली की ब्रह्मचारी राहणेच योग्य. पण शास्त्री काही लग्न करीत नव्हता असं नव्हे. मुलगी चांगली, पुन्हा श्रीमंत बापाची, अशा अनेक अटी होत्या. पुन्हा टिपणही जुळायला हवं होतं. असे करता करता चांगला 36 वर्षाचा तो झाला होता.
कुलकर्णी आणि तो एकाच बिल्डिंगमध्ये समोरासमोरच्या फ्लॅट्समध्ये राहत होते. शास्त्री कानडी असून सुद्धा शुद्ध मराठी बोलायचा. परप्रांतात आपली भाषा बोलणारा असला की जवळीक वाटतेच. त्यात नोकरीही एकाच कंपनीत, पुन्हा शेजारी. शास्त्री तसा बराच वेळ त्यांच्याकडे असायचा. गप्पांच्या नादात शास्त्रीनेच आपल्या लग्नाच्या या हकीकती त्यांना सांगितल्या होत्या. लग्न करा, मला सोबत होईल, मीना अशी शास्त्रींना नेहमीच चिडवायची. पण मीनाच्या बोलण्यावर कुलकर्णीच्या मनात यायचे, उद्या शास्त्रीचे लग्न होईल, वर्षभरात घरात पाळणा हलेल, याची बायको संसारात दंग होईल. मीनाचे जसे इतर मैत्रिणींकडे जाणे येणे कमी झाले, मग तसेच येथेही होईल. पुन्हा मीना आपली एकटीच पडेल. पण मनात येऊनही ते कधीही मीनाजवळ बोलले नव्हते. आता मदुराईच्या त्या अपरिचित रस्त्यातून जातानाही त्यांच्या मनात असे मीनाचेच विचार चालले होते. कॉलेज हाऊसची पाटी दिसली आणि शास्त्री म्हणाला, ती पाटी दिसते ना, तेच मेन गेट आहे हॉटेलचे. पोर्चमधून ते आत वळले. रजिस्टरवर त्यांनी नावं लिहिली. रूमही ताबडतोब मिळाली. रूममध्ये शिरताना त्यांच्या मनात आले, 1.5 महिना आता या खोलीत मीनाच्या काळजीनं तळमळत काढायचा. कुठेतरी तेवढ्यात 8चे ठोके पडले. आता विचार करीत थांबायला वेळ नव्हता. तेवढ्यात हॉटेल बॉय कॉफी घेऊन आला. कॉफी पिऊन होताच त्यांनी भराभरा दाढी उरकली. आंघोळ उरकून स्वतःचे आटपून बरोबर 9 वाजता त्यांना बाहेर पडायचे होते. ऑडिटचा हा पहिला दिवस म्हणजे अत्यंत गडबडीचा. गेल्या गेल्या कॅश चेक करायची, कंपनीची गोडाऊन्स चेक करायची, 1 ना 10 कामे. आंघोळ करताना तरी त्यांच्या मनात आलेच, आपण येथे एवढे बिझी आहोत, मीनाचा वेळ मात्र जाता जात नसेल. अंघोळ, कपडे धुवून वाळत टाकणे, ड्रेस करणे, अशी सारी आणिके आटपेपर्यंत शास्त्री आलाच. भराभर नाश्ता उरकून ते कंपनीच्या मार्केट ब्रँचला पोहोचले. तेव्हा 10 वाजले होते. मग ओळखपत्र देणे वगैरे पहिले सोपस्कार आटपून त्यांची कामाची सुरुवातही झाली. दुपारी लंचपर्यंत सतत कॅश चेक करणंच चालू होतं. बरोबर 1:30 वाजता ते जेवणासाठी बाहेर पडले. 2ला कंपनीच्या गाडीनं ते गोडाऊन्स चेक करण्यासाठी निघाले, तेव्हा शास्त्रीच्या ओळखीचा कृष्णास्वामी बरोबर होता. त्याची नुकतीच ब्रँच ऑफिसला अकाउंटंट म्हणून बदली झाली होती. शास्त्रीने कुलकर्णीशी त्याची ओळख करून दिली. कुलकर्णी साहेब, हे कृष्णास्वामी, मेट्टूपालयम ब्रँचला होते या आधी. हेलो, हमको थोड़ा थोड़ा हिंदी मालूम जी. अब कौन से गोडाऊन के तरफ गाडी लेना जी? मोठ्या अकाउंट्सची नोंद कुलकर्णींनी याआधी डायरीत केली होती. त्यांनी त्या अकाउंट्सची नावे सांगताच त्याप्रमाणे कृष्णास्वामीने ड्रायव्हरला सूचना दिल्या. मग एका पाठोपाठ गोडाऊन चेकिंग सुरू झाले. 5 वाजून गेले. हळद, मिरची, सुपारीने तुडुंब भरलेली गोडाऊन्स, त्यानंतर 1-2 कापड दुकानं पाहायची होती. कुलकर्णींनी ती मुद्दाम शेवटी ठेवली होती. कापड दुकानातील माल पण चेक करून झाला. चहा पाण्यासाठी ते दुकानात आतल्या बाजूला बसले असताना कुलकर्णींची नजर एका लाल जरी बॉर्डरच्या साडीवर गेली. त्याच्या मनात आले, ही मीनाला छान शोभेल. शास्त्रीमार्फत त्यांनी त्या साडीचे नाव विचारले आणि चहा पाणी आटपताच साड्यांचा ढीग दुकानदाराने त्यांच्यापुढे ठेवला. मग नाईलाजच झाला. कुलकर्णींनी 2-3 साड्या घेतल्या. दुकानदाराला बिल करायला सांगितले. ऑडिटसाठी गेले की हा नियम ते कटाक्षाने पाळायचे. त्यांनी ताबडतोब चेकने पैसेही दिले. कृष्णास्वामीने शास्त्रीला विचारले, व्हॉट अबाउट यू सर? अरे, मैं किसके लिए लेऊं? इसकी क्या लुंगी बनाऊं? ओ, यू स्टील नॉट मॅरिड, अ बॅचलर? मग दुकानदाराशी तो अगम्य तमिळमध्ये काहीतरी बोलत होता. बोलणं संपल्यावर तो शास्त्रीला म्हणाला, वरद स्वामी, व्हेरी गुड पामिस्ट. टेम्पलनी पिनाडे इरक्कू मिल्ले? त्याने दुकानदाराला विचारून खात्री करून घेतली आणि तो कुलकर्णीला म्हणाला, ही स्टेज बिहाइंड द टेम्पल, वी विल गो अँड मीट हिम. दुकानातून ते बाहेर पडले तेव्हा कृष्णास्वामी काही न बोलता फ्रंट सीटवर जाऊन बसला. शास्त्री आणि कुलकर्णी मागे बसले. संध्याकाळच्या गर्दीतून कंपनीची फियाट गाडी वाट कापीत राहिली. गजरे घातलेल्या, जरीच्या साड्या नेसलेल्या स्त्रिया, अंगावर कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेले मद्रासी, सारीच रस्त्यावरची माणसे लगबगीने चालली होती. दुकानदारांची विक्री जोरात चालू होती. फेरीवाले मधूनच हिंडत होते. देवळातील लाऊडस्पीकरवर भक्तिगीते रंगली होती. कॉफी स्टॉलवर गर्दी होती.
एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात फर्रकन कॉफी ओतून पोऱ्या माणसांच्या पुढे पेले आणि पातेली मांडत होता. कुलकर्णींचे मन घरी पोहोचले होते. संध्याकाळी एकटी असली की मीनाला येणारा कंटाळा, त्यात पहिला दिवस म्हणजे तिला फारच कंटाळाने वाटले असेल. आज रूमवर गेल्यावर तिला पत्र लिहायचे, साड्यांबद्दलही लिहायचे. ते असे आपल्या तंद्रीत बसले असताना कृष्णास्वामीने विचारले, जाएंगे ना पामिस्ट के पास जी? बड्डा पामिस्ट जी, सब फ्युचर बराबर बोलता जी. आणि गाडी मीनाक्षी देवालयाच्या बाजूला येऊन थांबवलीही. गल्ल्या बोळातून आत आत चक्र विभागत तो त्यांना घेऊन गेला. तिथे एक छोटंसं मंदिर होतं. मंदिरात गर्दी होती. पलीकडच्या बाजूला एका खोलीच्या बाहेर लोक रांगेत उभे होते. दारावरचा माणूस नंबराप्रमाणे एकेकाला आत सोडित होता. कृष्णास्वामी त्या माणसाच्या कानाशी काहीतरी कुजबुजला. त्या माणसाने शास्त्री व कुलकर्णी उभे होते त्या दिशेकडे पाहिलं आणि मुंडी डोलावली. कृष्णास्वामी त्यांच्याकडे येऊन म्हणाला, लॉट ऑफ रश, बट सर यू विल नॉट हॅव टू वेट लॉंग. कुलकर्णीच्या मनात आली, जाऊच नाही. त्या माणसाने आपल्या नशिबात मूल नाही असे सांगितले तर? पुन्हा कृष्णास्वामी आपल्याबरोबर दुभाषाचे काम करण्यासाठी आत आला की कंपनीभर डंका वाजणार. शास्त्री मात्र मजेत उभा होता. त्यांच्या मनात असे विचार चालले असतानाच दारावरच्या माणसाने कृष्णास्वामीला खून केली. वांगोसत म्हणत कृष्णास्वामीने हाफ लुंगीची फुल लुंगी केली व तो निघालाही. कुलकर्णी शास्त्रीला म्हणाले, यू गो, आय वॉन्ट बी एबल टू अंडरस्टँड हिज तमिळ. कृष्णस्वामी मागे वळून म्हणाला, इल्ले सार, ही नोज हिंदी, नो प्रॉब्लेम. कुलकर्णींनी सुटकेचा निश्वास सोडला. कृष्णास्वामी दाराबाहेरच थांबला आणि शास्त्री आत गेला. अर्धा पाऊण तासाने शास्त्री बाहेर आला. दाराबाहेर काढलेले बूट पायात अडकवणाऱ्या शास्त्रीकडे कुलकर्णींनी नीट निरखून पाहिले. काळजीची सूक्ष्म छटा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती का? काही विचारायला त्यांना वेळच झाला नाही. तेवढ्यात त्यांची पाळी आली. बूट काढून ते आत गेले. त्यांना पाहताच स्वामीजी म्हणाले, आप बहुत परेशान है जी. संतान सुख के लिए परेशान जी. चिंता मत करना जी, बैठो जी. म्हणून स्वामीजीने त्यांना समोर बसवले. क्षणभर डोळे मिटून ते काहीतरी मंत्र पुटपुटत राहिले आणि मग कुलकर्णीचा हात त्यांनी हातात घेतला. एक सूक्ष्म लहर क्षणभर कुलकर्णींच्या अंगातून सळसळली. मॅग्निफाईंग ग्लास डोळ्याला लावून हातावरील नागमोडी रेषा स्वामीजी पाहत राहिले. ये लाईन, आप नोकरी करता जी? यात फारसे विशेष नवल करण्यासारखे काहीच नव्हते. कृष्णास्वामीने दारावरच्या माणसाला आणि दारावरच्या माणसाने स्वामीजींना ही माहिती पुरवल्याची शक्यता होती. आपणहून या स्वामीजीला काहीही माहिती द्यायची नाही हे कुलकर्णींनी आधीच ठरवले होते. तेरी नोकरी पे पैसे का बहुत संबंध रहता है, बराबर? स्वामीजींनी विचारले. मग अंगठ्याखालच्या उंचवट्यावरच्या रेषांकडे पाहत ते म्हणाले, ए लाइन्स, दिमाग की स्थिति बताती है. तू चिंता बहुत करता है, बहुत परेशान हो जाता है. एक बार मन में कुछ संदेह उत्पन्न हुआ कि तुझे चैन नहीं रहता, फिर खोज चालू होती है संदेह का निवारण होने तक. त्या स्वामींनी कुलकर्णीकडे पाहिले. ते हसले. तुझी संतान नहीं है, ये तेरा दुख है, ये तेरी चिंता है. ये लाइन से संतान के बारे में गडबडी बताती है, देरी दिखाती है. त्यांच्या लग्नाला 10-12 वर्ष झाली होती. आणखी उशीर तो किती. पण तरीही कुलकर्णी काही बोलले नाहीत. ये तेरी चिंता दूर हो जाएगी, पर तेरा स्वभाव वो नहीं बदलेगा. अरे बाबा, संतान सुख तेरे नसीब में है, परंतु जाओ बेटे, विधि लिखित कोई टाल नहीं सकता. मतलब? कुलकर्णींनी न राहून विचारले. फिर चालू हो गई चिंता, फिर घेर लिया संदेह ने. यही छोड़ दो पो अप्पा पो. आणि स्वामीजी ध्यान लावून बसले. स्वामीजींनी आपल्याला जायला सांगितले होते. आता इतपत तमिळ कुलकर्णींना समजत होते. आता विचारण्यासारखे काही उरले नव्हते. ते उठले. त्यांनी स्वामींना नमस्कार केला व ते बाहेर पडले. कृष्णास्वामीजवळ नेहमीच्याच बेफिकिरीने शास्त्री आत्ताही गप्पा मारत होत्या. पण का कुणास ठाऊक त्याचा चेहरा कुलकर्णींना उतरलेला वाटत होता. कृष्णास्वामीने दाक्षिणात्यांच्या उत्सुकतेने त्यांना विचारले, यांना सर, क्या बोला जी स्वामी जी? स्वीट्स कब खिलाएगा जी?
कुलकर्णी नुसते हसले. हॉटेलवर परत जायचे होते. गाडी बाहेर उभीच होती. पुन्हा गल्ल्याबोळ पार करून ते चक्रव्यूहातून बाहेर आले. गाडीत बसले तेव्हा त्यांचा चेहरा प्रफुल्ल होता. कृष्णास्वामी स्वामीजींचे भविष्य किती तंतोतंत खरे होते त्यासंबंधी सांगत होता. कुलकर्णी मनातल्या मनात मीनाला पाठवायच्या मजकुराची जुळवाजुळव करत होते. आज खरेदी केलेल्या साड्यांसंबंधी लिहायचे होतेच, पण आज कळलेले हे भविष्य निदान. कॉलेज हाऊसचा जिना चढताना त्याच्या मनात आले, आजपर्यंत इतक्या जणांनी इतक्या तऱ्हेची भविष्य निदानं केली, ती कुठं खरी झाली? हेही असंच भविष्य नसेल कशावरून? मग ते शास्त्रीला म्हणाले, हे भविष्य म्हणजे हंबंग आहे रे. हे लोक आपल्या काळज्या, चिंता, मनकवडेपण जाणतात आणि मग आपल्याला हवे तसे मनाजोगते उत्तर देऊन टाकतात. अगदी बरोबर बोलला. त्या स्वामीनं मला काय भविष्य सांगितले माहित आहे? श्रीसुख म्हणे नशिबात आहे, मुलंही होईल, पण त्याचा वर्षाचा वाढदिवस काही मी पाहणार नाही. आता बोला. शास्त्रीच्या चेहऱ्यावर उमटलेली काळजीची छटा आपण बरोबर जाणली तर. पण ते उलट शास्त्रीला म्हणाले, या लोकांकडे आपण पुन्हा पुन्हा जावे म्हणून साऱ्यांनाच ते काळजी लावतात. मलाही संतान सुख असल्याचे सांगितले, पण त्याचे ते अगम्य हिंदी आपण समजून घ्यायचे एवढेच. कुलकर्णींचे शास्त्रीच्या चेहऱ्याकडे लक्ष गेले आणि ते त्याला म्हणाले, वरीड? छे हो, तसेच वाटलं तर आणखी 2 वर्षे लग्न करणार नाही. आणि लग्न करून तरी काय आपली ही नोकरी अशी, म्हणजे सदैव बायकोची काळजी करत बसायचे. त्यानंतरचा मदुराईचा 1.5 महिना कामाच्या धमालीतच गेला. मीनाची त्यांना काळजी नव्हती. मीनाचा भाऊ येऊन मीनाला पुण्याला घेऊन गेला होता. काम आटपून आरामात ते चेन्नईला परत निघाले. मदुराईला त्यांना गाडीवर सोडायला कृष्णास्वामी आला होता. आपल्या फुल लुंगीची हाफ लुंगी करीत तो त्या दोघांना पेढे व लाडूची पुन्हा पुन्हा आठवण करून देत होता. कुलकर्णी आणि शास्त्री चेन्नई ऑफिसला आल्यावर महिनाभर रिपोर्टचेच काम चालू होते. शास्त्रीच्या आजाराने रिपोर्टच्या कामात तसा थोडा अडथळा आला. नाही असं नाही. शास्त्रीला व्हायरस इन्फेक्शन झाले होते, पण स्वारी बहुधा मनाने खचली होती की काय देव जाणे. बरं व्हायला चांगले त्यांनी 15-20 दिवस घेतले होते. त्यांच्या समोरच्याच फ्लॅटमध्ये शास्त्री राहत होता. आजारात तर त्याची सारी देखभाल त्या दोघांनीच केली होती. आता त्याला साधारण बरे वाटल्यावरही मीना व ते त्याच्या समाचाराला अधूनमधून जायचेच. शास्त्रीला आलेला अशक्तपणा कुलकर्णींना वाटायचे, कळलेले भविष्य तर शास्त्रीने मनाला लावून घेतले नाही ना. पण शास्त्रीला हे विचारण्यात आणि मीनाला हे सांगण्यात अर्थ नव्हता. शास्त्री कामावर रुजू झाला, पण तरीही अधूनमधून डोके दुखण्याचे निमित्त करून तो दांड्या मारायचा. यामुळे रिपोर्ट पुरा व्हायलाच 1.5 महिना लागला. अर्थात त्यामुळे फारसं काही बिघडलं नव्हतं. उलट कधी नव्हे ते एका लोकल कंपनीचे ऑडिटचे काम त्यांना मिळाले होते. कुलकर्णी खुशीत होते. आता 3 महिने तरी त्यांना काळजी नव्हती. शास्त्रीची व त्यांची जोडी आता नव्हती. शास्त्री कोणाचे तरी दुसरे काम बाहेरगावी पाहत होता. एक दिवस घरी परत येताना शास्त्रीच्या दरवाजाला नेहमीप्रमाणे भले भक्कम कुलूप नव्हते. गेले कित्येक दिवस शास्त्रीची व त्यांची गाठभेट नव्हती. त्यांनी मुद्दाम बेल वाजवून चौकशी केली. झाले ब्रँच इन्स्पेक्शन? केव्हा आला? दुपारी 12च्या पुढे. दुपारी 12 नंतर बाहेरून आला की त्याला ऑफिसला जावे लागत नसे. शास्त्री त्यावरून म्हणाला, मला काय केव्हाही आलो तरी सारखेच, पण तो पांडे आलाय ना, त्याच्याबरोबर आमची जोडी होती. कुलकर्णींनी विचारले, हनीमूनवर पांडे का? त्यावर दोघे हसले. मग थोडा वेळ इन्स्पेक्शन, काम यावर गप्पा रंगल्या व कुलकर्णी घरी परतले. 2-4 दिवस राहून शास्त्रीने रिपोर्ट पुरा केला व तो पुन्हा ब्रँच इन्स्पेक्शनसाठी बाहेर पडला. असे आता नेहमीच घडत होते. तेथे असला की शास्त्री त्यांना आपल्या स्कूटरवरून ऑफिसमध्ये सोडायचा, परत येताना घेऊन यायचा. तो नसला की कुलकर्णींना सुनं सुनं वाटायचं. त्याचे काम 3 महिने सतत चालू होते. या 3 महिन्याच्या अवधीत 5-6 बाहेरच्या ब्रँचेस शास्त्रीनं केल्या होत्या. काही काळ तरी आपण या झंझाटातून सुटलो म्हणून कुलकर्णी खुश होते. एकंदरीत त्यांच्या नशिबात हा काळ फार चांगला होता. जीवनात भराभरा घडामोडी होऊ लागल्या. इतके वर्ष घाटत असलेल्या त्यांच्या दिल्लीच्या बदलीचा हुकूम आला. 3-4 महिने मीनाला मानसिक स्वास्थ्य मिळाले होते म्हणूनही असेल.
त्यांच्याबाबत स्वामीजींचे भविष्य खरे होण्याची चिन्हे दिसत होती. शास्त्री संबंधी स्वामीजींनी केलेले ते भविष्य निदान कुलकर्णींनी ही आनंदाची बातमी मग शास्त्रीला दिलीच नाही. सामान आवरून ते मीनासह दिल्लीला हजरही झाले. दिल्लीला स्थिर स्थावर व्हायला 4-5 महिने सहजच लागले. पुढे मीनाचे बाळंतपण, उशिरा होणारे हे मूल, संतान सुख आहे, परंतु स्वामीजींचे भविष्य आठवून कुलकर्णी बेचैन व्हायचे. मीनाजवळ मात्र त्या भविष्यासंबंधी गरजेपुरतेच ते बोलले होते. उगाचच या अशा अवस्थेत तिला काळजी कशाला? पण स्वामीजींच्या त्या परंतु शब्दाने ते मनातून धास्तावलेले होते. मीनाचे बाळंतपण 9 महिने त्यांनी काळजीत काढले. कधी कधी तो परंतु शब्द आठवून विचारांनी डोकं फुटायची वेळ यायची. मीनाचे कठीण वाटणारे बाळंतपण सुखरूप पार पडले. मुलगा झाला, तोही नॉर्मल. भविष्यातील तो परंतु शब्द आठवून त्यांनी केलेली काळजी, पण मुलगा नॉर्मल होता. मग त्या परंतु शब्दाचा काय अर्थ होता? मीनाचे बाळंतपण, आपला संशयी काळजीखोर स्वभाव, स्वामीजींना त्यासंबंधी तर सांगायचे नव्हते ना. बाळ मोठा होऊ लागला, त्याची प्रगती नॉर्मल होती. पण स्वामीजींचे भविष्य आठवले की तो परंतु शब्द त्यांना बुचकळ्यात टाकायचा. त्याचा अर्थ शोधताना डोकं फुटायची वेळ यायची. येथे टूर्स चालू होत्या, त्यांना काळजी वाटायची. आता तर दुप्पट. कधी मुलाचे दात येत असायचे, तर कधी सर्दी, तर कधी ट्रिपल दिलेले असायचे. घरून पत्र आले नाही की ते पार बेचैन व्हायचे. तो परंतु शब्द आठवायचा. मनात बाळ, मीनाबद्दल भलभलत्या अशुभ शंका यायच्या. आता कामही वाढले होते. कंपन्या, फ्रॉड्स, त्यात त्यांचा संशयी स्वभाव. कामाचे प्रेशर पडायचे. ते पार थकून जायचे. मेंदूला येणारा शिनवटा. पूर्वी कुलकर्णींनी टूर लागली की दोघं हवालदिल व्हायची. आता घरात मूल असल्यामुळे मीनाचा वेळ जायचा. कामाचे प्रेशर, घरची काळजी. आता टूरवर जाताना कुलकर्णी हवालदिल व्हायचे. ते घरी परत येत आहेत तर बाळाने काहीतरी प्रगती केलेली दिसायची. कधी चिमणा दात आलेला असायचा, कधी तो बसायला लागलेला असायचा, उभा राहू लागलेला असायचा. मीनाच्या खुशालीच्या पत्रात हा उल्लेख असायचा, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर त्यांना समाधान वाटायचे. भविष्यातील तो परंतु शब्द येथे भोवणार नाही म्हणून ते निश्वास सोडायचे. बाळ वर्षाचा झाला. पहिला वाढदिवस थाटामाटाने करायचे दोघांचे ठरले होते. पण नेमकी त्याच दरम्यान कुलकर्णीला टूर लागली. तीही सारंगपूरसारख्या मोठ्या ब्रँच इन्स्पेक्शनची. आणि कित्येक दिवसांनी मीना त्यांच्या या जॉबवर वैतागली. वाढदिवसाच्या आधी काम पुरे करून परत येण्याचे आश्वासन त्यांनी मीनाला दिले. आणि खरंच सारंगपूरला आल्यावर त्यांनी धडाक्याने काम सुरू केले. सारंगपूरला काम बरेच होते. अकाउंट्स गुंतागुंतीचे होते. काही फ्रॉड्सही लक्षात आले होते. डोळ्यात तेल घालून चेकिंग चालू होते. बरोबर 5-6 टीम्स होत्या. एकाच हॉटेलात सारे राहत होते. रात्री जेवणं आटोपली की कामासंबंधी चर्चा करीत एकाच्या खोलीत गप्पांचा अड्डा जमायचा. एक दिवस अशाच गप्पांच्या ओघात चेन्नईतून नुकताच बदली होऊन आलेला चौधरी कुलकर्णींना म्हणाला, तुम्हाला शास्त्री माहीत आहे का? चेन्नईला होता तो. अरे, तो तर माझा दोस्त आहे, कुलकर्णी म्हणाले. कुंभकोणमला तो गेला होता. कुठेतरी गावाबाहेरचे गोडाऊन पाहायला तो कंपनीच्या माणसांबरोबर गेला होता. कार ॲक्सिडेंट झाला आणि हा जागच्या जागी खलास. 2 वर्षापूर्वी म्हणे कुणीतरी त्याच्या मृत्यूयोगाबद्दल भविष्य केले होते. कुलकर्णी हे ऐकून हबकलेच. जवळच्या ओळखीच्या व्यक्तीचा मृत्यू माणसाला नेहमीच हादरा देतो. त्यात मदुराईच्या स्वामींनी केलेले भविष्य. चौधरी म्हणाले, वाईट झाले. त्यांची बायको, मुलं लहानच असतील ना? अरे बाबा, दुःखात सुख एवढंच की त्याचं लग्नच झालं नव्हतं. मग अशाच गप्पा रंगल्या. पण कुलकर्णींची मनस्थिती ठीक नव्हती. कसे बसे ते खोलीवर परतले, पण मनात राहून राहून शास्त्रीच्या मृत्यूचेच विचार घोळत होते. स्वामीजीने केलेले भविष्य, पण शास्त्रीबाबत ते अर्धवटच खरं ठरलं होतं. शास्त्रींनी भविष्य ऐकल्यामुळे तर लग्न केले नसावे. मुलाच्या वर्षाच्या वाढदिवसाआधी येणारा मृत्यू, समजा असे भविष्य निदान कुणी आपल्या बाबतीत केले असते तर? मग अशाच गप्पा रंगल्या. पण कुलकर्णींची मनस्थिती ठीक नव्हती. कसे बसे ते खोलीवर परतले.
पण मनात राहून राहून शास्त्रीच्या मृत्यूचेच विचार घोळत होते. स्वामीजींनी केलेले भविष्य, पण शास्त्रीबाबत ते अर्धवटच खरं ठरलं होतं. शास्त्रीने भविष्य ऐकल्यामुळे तर लग्न केले नसावे. मुलाच्या वर्षाच्या वाढदिवसाआधी येणारा मृत्यू, समजा असे भविष्य निदान कुणी आपल्या बाबतीत केले असते तर आपण मुलाचा जन्मच टाळला असता. दुसरं काय? मुलाच्या वर्षाच्या वाढदिवसाची त्यांना आठवण झाली. महिन्याभराने येणारा मुलाचा वाढदिवस आणि मनात येणाऱ्या त्या विचाराने ते दचकले. त्यांनी डोके गच्च दाबून धरले, तरी मनात नको ते विचार पिंगा घालीत होते. शास्त्री आणि आपण स्वतंत्रपणेच गेलो होतो. मग सांगण्यात गफलत झाली म्हणायची की? तळहातावरच्या रेषा निरखून पाहणारे ते मदुराईचे स्वामीजी कुलकर्णींना आठवले. त्यांचे त्यांना भविष्य आठवले. संतान सुख है परंतु, आणि कुलकर्णी गोंधळलेले पाहून स्वामीजींनी उत्तर दिले होते, विधी लिखित तू टाल नाही सकता. स्वामीजी असे का म्हणाले होते? त्यांच्या भविष्यातील त्या परंतुचा अर्थ काय होता? कुलकर्णीच्या डोक्यात आता घणाचे घाव बसत होते. ते पार गोंधळले होते. त्यांनी डोके भिंतीला टेकले आणि डोळे मिटून घेतले. परंतु मिटल्या डोळ्यांनाही चेन्नईमधील ते शेवटचे 4-5 महिने स्पष्ट दिसत होते. कुठले कुठले अर्थ आता जाणवत होते. कुठले कुठले संदर्भ जुळत होते. एखाद्या कोळ्याने जाळ्यात सापडलेल्या भक्ष्याला आपल्या चिकट धाग्याने गुंडाळत न्यावे, अडकवावे, तसे ते गुरफटत चालले होते. मनात स्वामीजींचे तेच वाक्य घोळत होते, तेरे नसीब में संतान सुख है परंतु. आठवलेल्या त्या जुन्या संदर्भातून आता स्पष्टपणे आकार घेतलेला तो परंतु. कुलकर्णींनी डोकं गच्च दाबून धरलं, पण तरीही डोक्यात विचारांचे थैमान चालू होते. त्यांची मीना, तिच्यावर त्यांचे अपरंपार प्रेम होते. बाळ त्यांना जीवापलीकडे प्रिय होता. परंतु त्या परंतुकडे ते कितीतरी वेळ एकटक पाहत होते. त्यांना काही सुचत नव्हतं, समजत नव्हतं. डोक्यात वणवा पेटला होता, पण तो का, आता तेही त्यांना उमगत नव्हतं. तेवढ्यात कुणीतरी दरवाजावर टकटक केली. त्यांनी उठून दरवाजा उघडला. दारात उभ्या असलेल्या सरदारजीने त्यांना विचारलं, क्यों कुलकर्णी साहेब, नींद नहीं आई? पण कुलकर्णींच्या चेहऱ्यावर ओळखीचा कोणताच भाव नव्हता. त्यांचे वेड्यासारखे वागणे, हातवारे बघून घाबरून सरदारजीने ऑफिसमधल्या आपल्या सहकाऱ्यांना हाका मारल्या. ते सारे जमले, पण या कशाचेच भान कुलकर्णींना नव्हते. कशी वाटली कथा? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.